नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. बघा, आपण निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती इलेक्ट्रिशियनच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यापैकी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना किंवा पर्सनली इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना ज्या सब्जेक्टमध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट असतो तो म्हणजे आपलं जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि काय म्हणतात ट्रान्समिशन. मग याच्याबद्दल जे जनरेशन टॉपिक आहे आपण या जनरेशन बद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा, इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन असो किंवा जनरेशन असो, यावरती जे सीबीटी एक्झाम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत, याच्यात मी याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पार्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, सर्वात आधी 2 गोष्टी लक्षात राहू द्या. आता बघा इथं काय आहे, आता आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये जे मोस्ट ऑफ द पॉवर जनरेशन होतं ते सर्वात जास्त पॉवर जनरेशन हे थर्मल पॉवर प्लांट होत असतं. मग थर्मल पॉवर प्लांट म्हणजे काय असतं की असा पॉवर प्लांट ज्या पॉवर प्लांटमध्ये आपण कोळशापासून काय करतो, वीज निर्माण करतो. मग डायरेक्ट कोळशापासून करतो का रे, नाही करत. तुम्हाला आधी थोडं बेसिक माहिती पाहिजे की आपण कोळशापासून काय करतो, म्हणजे आग लावतो, आगीपासून काय करतो, हीट जनरेट करतो, हीट पासून जे स्टीम आपलं वॉटर असतं त्या वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करतो आणि त्या स्टीमने आपण काय फिरवत असतो, टर्बाईन फिरवतो. आणि अशा पद्धतीने आपण फर्स्ट प्रोडक्ट काय असतो आपला कोळसा, आणि त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार केली तर आपण थर्मल पॉवर प्लांट असं म्हणतो. मग थर्मल पॉवर प्लांटच का वापरतो इंडियामध्ये, कारण सर्वात जास्त नाही का जास्त अमाऊंटमध्ये इंडियामध्ये कोळसा अवेलेबल आहे आणि ज्या गोष्टी अवेलेबल आहे त्याचाच आपण वापर करणार. म्हणून आपण बघा, त्यांनी ते पहिला प्रश्न तोच आहे की विच फ्युल इज अवेलेबल प्लेंटली इन इंडिया फॉर अ पॉवर जनरेशन. म्हणजेच वीज निर्मितीसाठी भारतात कोणते इंधन मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. आता मुबलक प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला आताच सांगितलं की कोळसा हा जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए बरोबर उत्तर आहे. पण बघा, आता इथं डिझेल आहे, गॅस ऑइल आहे, गॅसोलिन आहे, हे जे सगळेचे सगळे आहेत ना, हे क्रूड ऑइल पासून बनलेले आहेत. म्हणजे जसं क्रूड ऑइल म्हणजे बघा, जे पेट्रोल बनतं आपलं, डिझेल बनतं, गॅस वगैरे बनतो. मग हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट आहेत ना, हे क्रूड ऑइल पासून बनतात. आणि क्रूड ऑइल इंडियामध्ये आढळत नाही. तुम्हाला माहित असेल तर जे अरेबियन कंट्रीज आहेत, सौदी अरेबिया वगैरे, इराण, कतर, इराक वगैरे, त्या साईडला माहितीये का हे म्हणजे आपण म्हणतो त्याला कच्च्या तेलाचे काय आहेत, साठे आहेत, आणि त्या कच्च्या तेलाच्या साठ्यापासून हे गोष्टी तयार होतात. त्याच्यामुळे आपण माहितीये का याच्यापासून जास्त इलेक्ट्रिसिटी बनवत नाही. आपण कशापासून बनवतो, कारण आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, जसं की कोळसा इंडियामध्ये जागल्या प्रमाणात अवेलेबल आहे, म्हणून आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी कोळशापासून आपण बनवत असतो. दुसरं बघा, आता विच इज द कन्व्हेन्शनल पॉवर जनरेशन. आता 2 गोष्टी लक्षात राहतो तुम्हाला, एक कन्व्हेन्शनल आणि एक नॉन कन्व्हेन्शनल. आता याच्यावरती नाही का भरपूर प्रश्न आहेत समोर. कन्व्हेन्शनल आणि दुसरं येतं नॉन कन्व्हेन्शनल. आता कन्व्हेन्शनल म्हणजे बघा, याच्यात काय म्हणतो आपण, ज्याला पारंपरिक म्हणतो. आता याचा अर्थ सांगतो तुम्हाला, याला म्हणतो अपारंपरिक. आता बघा, आपण म्हणतो की तुम्ही एक पारंपरिक शब्द कुठे ऐकला असेल बघा, आपण म्हणतो की लोक नाही का, जुन्या काळातले लोक पारंपरिक शेती करायचे. आता पारंपरिक शेती किंवा कन्व्हेन्शनल शेती म्हणजे काय, अशी गोष्ट, कन्व्हेन्शनल गोष्ट म्हणजे अशी गोष्ट जी खूप काळापासून चालत आलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या म्हणजे बघा, आपले जे ज्यावेळेस माणसाची वस्ती निर्माण झाली तेव्हापासून आपण काय करतो, बैलांचा, जनावरांचा वापर करून आपण शेती करायचो. की शेतीमध्ये नांगर नसो, खुपर म्हणजे जे काही गोष्टी असो, त्या बैलाचा वापर करून करायचो. त्याच्यामध्ये आपण शेणखत वगैरे वापरायचो, असे रासायनिक खतं वापरत नसतो. मग याला आपण पारंपरिक शेती म्हणतो, किंवा अशी गोष्ट की जी खूप काळापासून चालत आलेली आहे त्याला आपण पारंपरिक म्हणतो. आणि अशी गोष्ट की जी खूप काळापासून चालत नाही आलेली, जसं आत्ता एखादी गोष्ट आली, जसं आता ट्रॅक्टर आले, पेस्टिसाइड्स आले, रासायनिक म्हणजे जे बघा औषध वगैरे फवारण्याचे आत्ता आलं नाही, मग याला अपारंपरिक म्हणू आपण. मग अशा गोष्टी की ज्या गोष्टी खूप काळापासून चालत आल्या त्याला आपण पारंपरिक म्हणतो. आणि अशा गोष्टी ज्या आत्ता या म्हणजे येत्या 50-100 वर्षामध्ये डेव्हलप झाल्या असतील त्याला आपण अपारंपरिक असं म्हणत असतो. मग आता हे पॉवर जनरेशन मध्ये कसं कामी पडतं बघा. पॉवर जनरेशनचे 2 मुख्य स्रोत असतात. एक असतं आपण ज्याला म्हणतो कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, आणि एक असतं नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपण कशापासून जनरेट करतो, जर ती इलेक्ट्रिसिटी खूप म्हणजे खूप जुन्या काळापासून ती जनरेट करत आलं असेल तर त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, थर्मल पॉवर प्लांट. काय सांगितलं मी, थर्मल पॉवर प्लांट. आता बघा, थर्मल पॉवर प्लांट म्हणजे खूप आधीपासून ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली ना, एक स्टीम इंजिन निघलं होतं बघा. स्टीम इंजिन पासून आपण त्या रेल्वेला चालवलं होतं, त्याच्या स्टीम इंजिन पासून आपण काय केलं, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. आणि ही इलेक्ट्रिसिटी जनरेट ज्यावेळेस केली, खूप आधीपासूनच आपण थर्मल पॉवर प्लांट पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो या जगभरात. म्हणून थर्मल पॉवर प्लांटला कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी म्हणतात. अजून तुम्ही ऐकलं असेल, एक असतो हायड्रो पॉवर प्लांट. कोणता असतो, हायड्रो पॉवर प्लांट. मग आता हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे पण काय रे, की ज्या आपण पाण्यापासून वीज निर्माण करतो, हे पण खूप काळापासून चालत आलेले आहे. त्याच्यामुळे सुद्धा हायड्रो पॉवर प्लांट सुद्धा काय, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे. मग तुम्ही म्हणसाल सर हे कन्व्हेन्शनल तर झाले, आता नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे काय, तर नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे लक्षात राहू द्या की जे अलीकडच्या काळामध्ये सोर्स ऑफ एनर्जी डेव्हलप झाले. फॉर एक्झाम्पल असतं बघा आपलं सोलार पॉवर जनरेशन. सोलार
पॉवर जनरेशन. आता सोलार पॉवर जर तुम्ही म्हणसाल सर सूर्य तर पहिल्यापासून, पण सूर्य पहिल्यापासून जरी असला तरी सोलार पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट काय आता तुम्ही बघितलं सर, आता सोलर पॉवर प्लांट आले. मग हे आत्ताची आहे अपारंपरिक, म्हणून याला काय म्हणणार आपण, अपारंपरिक म्हणणार. सोबत सोबत बघा अजून तुम्ही बघितलं असेल तर विंड टर्बाईन पॉवर प्लांट. बघा विंड टर्बाईन, मग विंड टर्बाईन सुद्धा म्हणजे आता अलीकडच्या काळात जास्त बसवत आहेत किंवा जास्त अलीकडच्या काळात त्याचा वापर होतोय, म्हणून याला आपण नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी म्हणणार. अशा पद्धतीने जे आता डेव्हलप झाले, जसं टायडल पॉवर प्लांट असेल म्हणजे समुद्राच्या लाटापासून वीज निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात रे, या सगळ्या गोष्टी अपारंपरिक सोर्स ऑफ एनर्जी मध्ये येतात आणि ज्या खूप काळापासून चालत आलेल्या आहेत, जसं की थर्मल पॉवर प्लांट असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल, ह्याच याच्यामध्ये कशामध्ये ह्या पारंपरिक सोर्स ऑफ एनर्जी मध्ये येतात. तुम्हाला एवढं समजून सांगण्यामागचं कारण की याच समोर जे 5-6 प्रश्न असतील त्याच्यावरती, याच टॉपिकवरती तुम्हाला विचारले जाणार आहेत. मग आता बघा कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल, पारंपरिक आणि अपारंपरिक, एक असतं रिन्युएबल आणि एक असतं नॉन रिन्युएबल. ती रिन्युएबल म्हणजे ज्या गोष्टी आपण पुन्हा जनरेट करू शकतो, नॉन रिन्युएबल म्हणजे ज्या पुन्हा जनरेट करता येत नाही, त्याचा आणि याचा संबंध नाही. सध्या याच्यावरती फोकस आहे, तर एवढं लक्षात घ्या. आता पुढचे प्रश्न सांगतो मी तुम्हाला. त्यांनी काय विचारलं, विच इज अ कन्व्हेन्शनल सोर्स. आता मी काय सांगितलं, कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, म्हणजे खूप काळापासून ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणू, आपण पारंपरिक सोर्स म्हणू. बघा आता मी सांगितलं विंड पॉवर जनरेशन हे अलीकडच्या काळात डेव्हलप झालं किंवा हे नॉन कन्व्हेन्शनल मध्ये येतं, म्हणून ए उत्तर नाही येतं. नंतर बघा टायडल पॉवर जनरेशन म्हणजे काय, लाटापासून वीज निर्माण करणं, हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये आपण डेव्हलप केलेलं आहे, म्हणून कन्व्हेन्शनल मध्ये सुद्धा येणार नाही. नंतर बघा मी परत एकदा सांगितलं सोलार पॉवर जनरेशन. सोलार पॉवर जनरेशन भरपूर जण याच दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युज राहतात. आता बघा सोलार पॉवर जनरेशन आहे, सोलार पॉवर जनरेशन आपण आत्ता करतो का, आत्ता करायला लागलो, जुन्या काळापासून चालत नाहीये, म्हणून सोलार पॉवर जनरेशन सुद्धा काय, हे वरचे तिन्ही कोणते आहेत, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. कोणते सांगितले मी, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहेत. मग आता हे नॉन कन्व्हेन्शनल, आपल्याला विचारला कन्व्हेन्शनल, तर कन्व्हेन्शनल बघा थर्मल पॉवर प्लांट म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र. ऑप्शन नंबर डी करणाऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा हे एकदा व्यवस्थित लक्षात होतं, एकदा हा कन्सेप्ट समजला समोरचे तुम्हाला 4-5 प्रश्न समजून जातात. विच इज मटेरियल यूज इन अ सोलार सेल. आपण इलेक्ट्रॉनिक्सचं लेक्चर घेतलं बघा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, मग तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं की सोलार सेल जो असतो ना, सोलार सेल हा पहिली गोष्ट एक सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस बनवण्यासाठी आपण सिलिकॉन किंवा जर्मेनियम वापरतो. त्यापैकी सिलिकॉन नावाचा सिलिकॉन नावाचं जे मटेरियल आहे, सिलिकॉन मटेरियल आपण सोलार पॉवर प्लांट, सोलार सेल किंवा यालाच आपण पीव्ही सेल सुद्धा म्हणतो. आता पीव्ही सेल म्हणजे काय असतं बघा, पीव्ही सेल म्हणजे असतं फोटोव्होल्टिक सेल. फोटोव्होल्टिक सेल, फोटोव्होल्टिक सेल म्हणजे काय, पीव्ही सेल. या सोलार सेललाच आपण काय म्हणतो, पीव्ही सेल म्हणतो. आणि याच पीव्ही सेलला बनवण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो, सिलिकॉनच्या लेअरचा वापर करत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर ए बरोबर याचा. नंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द ॲटॉमिक मटेरियल यूज इन अ न्यूक्लिअर फ्युजन इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. आता बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे न्यूक्लिअर फ्युल पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचा. आता लक्षात आलं की न्यूक्लिअर फ्युजन आपण तिथे वापरतो. एक 2 प्रोसेस असतात, एक असतं फ्युजन, एक असतं फिजन. त्यापैकी न्यूक्लिअर फिजनची प्रोसेस आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये वापरतो. आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट कन्व्हेन्शनल राहील का नॉन कन्व्हेन्शनल राहील मला सांगा तुम्ही, कारण हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आता जनरेट झाला, मग त्याच्यामुळे याला आपण ही कोणती सोर्स ऑफ एनर्जी, नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे खूप काळापासून चालत आलेली आहे का नाही, ही आत्ता उदयास आली, म्हणून याला आपण नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी म्हणतो. आता काहींनी विचारलं नेम ऑफ द ॲटॉमिक मटेरियल, कोणतं मटेरियल वापरतो, तर ॲटॉमिक मटेरियल लक्षात ठेवा आपण कधी पण नाही का इनरिच युरेनियम वापरत असतो. काय वापरतो, युरेनियम. न्यूक्लिअर फ्यूल असो, काय म्हणतात त्याला, न्यूक्लिअर फ्यूल असो किंवा न्यूक्लिअर काय राहतो, न्यूक्लिअर वेपन राहतात त्याच्यामध्ये युरेनियम किंवा थोरियम वापरतो आपण. कोणतं वापरतो, थोरियम वापरत असतो. युरेनियम 235 आहे आणि थोरियम 231 वाटतं बहुतेक. हा ॲटॉमिक नंबर याचा नाही, फक्त लक्षात युरेनियम किंवा थोरियम वापरतो. मग तो ऑप्शन दिला बघा, सिलिकॉन मी तुम्हाला सांगितलं, सिलिकॉन कशासाठी वापरणार आपण, पीव्ही सेल बनवण्यासाठी वापरणार. बरोबर, थोरियम वापरणार आपण. हे थोरियम काय आपलं न्यूक्लिअर फ्युल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 20 काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा अँटीमनी आणि कॅडमियम. कॅडमियमचं लक्षात राहू द्या, हा जो कॅडमियम याच्यामध्ये कंट्रोल रॉड जे असतात ना, कंट्रोल रॉड कशामध्ये रे, हे जे याच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो न्यूक्लिअर रिएक्शनला कंट्रोल करण्यासाठी जो कंट्रोल रॉड वापरला जातो, हाच कंट्रोल रॉड कशाचा बनवला असतो, कॅडमियमचा बनवलेला असतो. आणि अँटीमनी हे नाही का एक एन टाईप काय इम्प्युरिटी, एन टाईप सेमीकंडक्टर मधली काय इम्प्युरिटी आहे. सध्या एवढं फक्त लक्षात राहू द्या की आपल्याला काय विचारलं, न्यूक्लिअर फ्यूल काय वापरतात, तर इथं थोरियम आहे. कदाचित इन फ्युचर तुम्हाला युरेनियम सुद्धा विचार, कारण युरेनियम सर्वात जास्त वापरला जातो, तर युरेनियम सुद्धा याचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द मटेरियल यूज फॉर द मेकिंग फोटोव्होल्टिक सेल. अरे आताच सांगितलं मी तुम्हाला बघा, पीव्ही सेल, फोटोव्होल्टिक सेलला आपण काय म्हणतो, पीव्ही सेल म्हणतो. आणि याच पीव्ही सेलला आपण काय म्हणतो, सोलार सेल म्हणतो. आणि सोलार सेल कशा पद्धतीने बनवला जातो, तर सोलार सेल हा सिलिकॉन पासून बनवला जात असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, विच इज अ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स.
मी काय सांगितलं, एक कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी सांगितलं, एक नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी सांगितलं. आता कन्व्हेन्शनल मध्ये बघितलं जे पारंपरिक येते, आता त्याने अपारंपरिक विचारले. अपारंपरिक म्हणजे जे आता काय झाले, डेव्हलप झालेले आहेत. आता बघा विंड, आता यांनी नॉन कन्व्हेन्शनल विचारला बघा. विंड टर्बाईन पॉवर प्लांट हा आता डेव्हलप झाला, म्हणजे हा नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. पण बघून घ्या, पाण्यापासून वीज निर्माण आपण आधीपासून करतो, म्हणजे काय झाला, हा झाला कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. कोणता झाला, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. स्टीम पासून पण याला हा पण काय झाला, कन्व्हेन्शनल झाला. आणि डिझेल पासून पण काय झाला, हा कन्व्हेन्शनल झाला. त्यांनी आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल विचारला, तर नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी कोणता राहणार, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच इज द नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी. नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी बघा, आता आपल्याला मल्टिपल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये आपल्याला आपण जे क्रूड ऑइल असतं त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, किंवा त्याच्यापासून एनर्जी जनरेट करतो, हवेपासून एनर्जी जनरेट करतो, किंवा आपण काय म्हणू कोळशापासून सुद्धा एनर्जी जनरेट करतो. पण सर्वात मेन किंवा नॅचरल सोर्स किंवा याला प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी म्हणतो, की जे आपण बघा आपण जे अन्न खातो, आपल्याला अन्नातून एनर्जी मिळते, आणि अन्न बनण्यासाठी झाडाला जी एनर्जी मिळते ते फोटोसिंथेसिस प्रोसेस ऐकली असेल तुम्ही, त्याच्यात सुद्धा काय असतो एनर्जी, म्हणजे जी सूर्याची एनर्जी ते प्लांट वापरतं, आणि प्लांटची एनर्जी आपण वापरतो. म्हणजे विचार करा, प्रायमरी किंवा नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी असतो ना, तो सन असतो. मग तो आपल्या इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी असो, किंवा आपल्या एनर्जीचा सोर्स सुद्धा कोण आहे, प्रायमरी सोर्स तो कोण आहे, आपला सूर्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, नेम द कॉन्स्टिट्यूएंट मार्क एज एक्स ऑफ द सिमेट्रिक अरेंजमेंट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये खाली दिलेल्या डायग्राम मध्ये त्यांनी काय विचारलं, जो एक्स म्हणून चिन्ह अंकित केलेला आहे ना, या एक्सचं त्यांनी काय विचारलं, नाव विचारलं. मग आता इथं एक्स म्हणजे काय बघा, जर तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर बघा, आपण याच्यामध्ये नाही का बेसिक याच्यासाठी घेत नाहीये, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. मी आज हे जे आपण तुम्ही जे एमसीक्यू बघता, असं आपण कन्सिडर केलेलं आहे की तुम्हाला नाही का बेसिक सगळ्या पॉवर प्लांटचं माहिती आहे. मग आता त्याच्यात त्यांनी काय विचारलं, एक्सचा काय, एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या जागेचं नाव काय आहे. तर बघा, हे जे असतं ना, जो टर्बाईनकडे पाणी नेतो याला आपण पेनस्टोक म्हणतो. जिथं पाणी साठून राहत असतं, जिथं पाणी काय राहतं, साठून राहतं. आता ही टर्बाईन जर इथं असेल, तर टर्बाईन इथं राहत असेल, तर हा झाला पेनस्टोक. बघा, जिथं पाणी साठून राहतं याला रिझर्वायर म्हणतो. आणि या पेनस्टोक वरती एक्सेस प्रेशर येऊ नये, म्हणजे जर का अचानक समजा काय झालं, एकूण दरवाजा बंद झाला आणि अचानक जर का प्रेशर याच्यामध्ये आलं, तर प्रेशर रिलीज करण्यासाठी, जसं बघा आपल्या कुकरला प्रेशर रिलीज करण्यासाठी सेट्टी असते, तसंच या पेनस्टोकचं प्रेशर रिलीज करण्यासाठी सर्ज टँक वापरली जाते. आणि हे जे मार्क एक्स म्हणून मार्क केलं, हे काय सर्ज टँक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, विच इज अ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. आता तेच विचारला प्रश्न की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स खालीलपैकी कोणता. आता नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे काय रे, जो आता काय झाला, डेव्हलप झालेला आहे. बघा, लिग्नाइट म्हणजे हा कोलचा एक प्रकार आहे. लिग्नाइट काय लिहून देतो मी मला, कोलचा एक प्रकार आहे. मग कोल पहिल्यापासून आपण वापरतो, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काढला. बघा, सनरेज सूर्यकिरण. आता हे सांगतो, स्टोअर्ड वॉटर आणि काय पल्वराइज कोल किंवा हा पण एक कोलचा टाईप आहे. आणि स्टोअर वॉटर म्हणजे साठा, हा पाणी आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं बघा, आपण पहिल्या कोलपासून इलेक्ट्रिसिटी आधीपासून जनरेट करतो, कोळशापासून इलेक्ट्रिसिटी आधीपासून जनरेट करतो, आणि पाण्यापासून सुद्धा एनर्जी मी आधीपासून जनरेट करतो, कारण हायड्रो पॉवर प्लांट आणि हे थर्मल पॉवर प्लांटचे एक्झाम्पल आहेत. मग उरला एक सनरेज. तर सनरेज हा नाही का आत्ता म्हणजे याला आपण म्हणू सोलार पॉवर जनरेशन. कोणतं म्हणतो आपण याला, सोलार पॉवर जनरेशन. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सोलार पॉवर जनरेशन कशामध्ये येतं रे, सोलार पॉवर जनरेशन हे नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बघा, या अशा क्वेश्चन मध्ये का सनरेज, मी आता प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी सांगितलं, तर मॅक्झिमम मुलं काय करतात, मॅक्झिमम मुलांना असं वाटतं की हा जो सनरेज आहे हा कशामध्ये येणार, कन्व्हेन्शनल मध्ये. पण हा नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये येतो, कारण आपण सोलार पॉवर जनरेशन आत्ता चालू केलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल पॉवर जनरेशन. आता मी काय सांगितलं तुम्हाला, नॉन कन्व्हेन्शनल पॉवर जनरेशन, त्याचे एक्झाम्पल आठवा की सोलार पॉवर प्लांट आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे, सोलार पॉवर प्लांट, आणि नंतर आपला कोणता विंड टर्बाईन पॉवर प्लांट आहे. त्यांनी काय त्याचा डिसएडव्हान्टेज विचारलं, किंवा त्याचा वीज निर्मितीचा मुख्य तोटा कोणता आहे ते विचारलं. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगतो, जर आपला थर्मल पॉवर प्लांट आहे, कोणता पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट आहे, आणि आपल्याला माहिती थर्मल पॉवर प्लांट आपण कोळसा वापरतो, कोळसा आपल्याला मॅक्झिमम प्रमाणात अवेलेबल आहे, म्हणून आपण हा थर्मल पॉवर प्लांट 24 तास चालू ठेवू शकतो. ठेवू शकतो की नाही, 24 तास चालू ठेवू शकतो. त्यातल्या त्यात अजून काय होतं की जे हेवी लोड वगैरे याच्यावर चालवता येतात. पण आता काय झालं, आता एक्झाम्पल याच्याच एक्झाम्पल मध्ये पकडू आपण, समजा सोलर पॉवर प्लांट. कोणता पॉवर प्लांटला, सोलर पॉवर प्लांट. आता सोलर पॉवर प्लांट मध्ये मला सांगा, सोलर पॉवर प्लांटचा मुख्य तोटा काय आहे, की त्याच्यामध्ये नाही का दिवसभर एनर्जी जनरेट होते आणि रात्रीच्या वेळेस एनर्जी जनरेट होत नाही, हा त्याचा मुख्य तोटा आहे. पण अजून बघा, मी तुम्हाला सांगतो, आता एक आपण काय होतो, आपल्याला तोटा बघायचा आहे. मला सांगा, हेवी लोड कॅन नॉट बी ऑपरेटेड.
सोलार पॉवर प्लांटवरती हेवी लोड ऑपरेट करता येत नाही का? तर याचं उत्तर आहे की करता येतात. का सांगतो मी? तुम्ही म्हणसाल सर आमच्या घरी तर आम्ही एसी वगैरे लावत नाही किंवा कमी, मग तो कमी किलोवॅटचा प्लांट आहे. मला सांगा सोलार पॉवर म्हणजे ज्यावेळेस सोलार पार्क आहे, जसं आपल्या भारतामध्ये सर्वात जगामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारा देश हा सोलारपासून, हा इंडियामध्ये सर्वात मोठा पॉवर प्लांट म्हणजे सोलार पॉवर प्लांट आहे. मग मला सांगा तिथं तर एवढी मोठी मेगावॅट एनर्जी जनरेट करू राहिला, मग तो मेगावॅट एनर्जी जनरेट करत तर हेवी लोड चालू शकतो. म्हणजे हा उत्तर गेला आपला. बरोबर आहे. हा जे जे करतात ते सांगतो मला. कॉज ओनली काय, कॅन यूज ओनली लाईट लोड, म्हणजे तो फक्त लाईट लोड चालू शकतो, नाही तो हेवी पण चालू शकतो, म्हणजे ऑप्शन नंबर सी पण कटला. मग आता बघा याच्यात काय ऑप्शन नंबर 2 उरले, नो कॉन्स्टंट जनरेशन. कॉन्स्टंट जनरेशन भेटतं का? हे बरोबर आहे की कॉन्स्टंट जनरेशन भेटत नाही. आणि दुसरं पुअर इफिशियन्सी, त्याची इफिशियन्सी पण काय असते, तुम्ही जर सोलार सेल बघितलं ना, सोलार सेलची इफिशियन्सी ही खूप कमी, म्हणजे जवळपास 10-20% आतमध्ये असते. मग त्याच्यात म्हणजे इफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट टू द इनपुट, जेवढा सनरेज त्याला भेटतो त्याच्यापैकी तो फक्त 10 ते 15 की 10, बहुतेक 10 ते 20% आतच आहे, म्हणजे 30% आतच जवळपास. या 30% 20% आतमध्येच काय असतं, सोलार पॉवर प्लांटची इफिशियन्सी असते. आणि हा सर्वात जास्त तोटा याचा, सोलार पॉवर प्लांट असो की कोणताही कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल, कोणताही नॉन कन्व्हेन्शनल पॉवर प्लांट असो, नॉन कन्व्हेन्शनल पॉवर प्लांटचा सर्वात मोठा तोटा त्याची इफिशियन्सी काय असते, कमी असते. कशी असते, कमी असते. मग तुम्ही म्हणाल सर कॉन्स्टंट जनरेशन पण होत नाही, हे पण बरोबर आहे. पण यांनी काय विचारलं की आता मुख्य तोटा, मेन डिसएडव्हान्टेज विचारला, हा पण याचा डिसएडव्हान्टेज आहे, हा पण आहे. पण त्याच्यापैकी जे निमीन उत्तर दिलेलं हे, आणि लॉजिकली सुद्धा काय असतं, पुअर इफिशियन्सी हा सर्वात मोठा तोटा आहे कोणत्या, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जीचा. म्हणून आपण ही जास्त वापरत नाही, आत्ता वापरायला लागलो. नंतरचा क्वेश्चन बघा, विच पॉवर जनरेशन रिक्वायर हेवी वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आता या क्वेश्चन मध्ये जर का विद्यार्थ्यांनी बघितलं नाही, सर्व जणांना वॉटर दिसलं काय, आपल्याला सवय बघा इथं काय, हेवी वॉटर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर दिसलं, वॉटर पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट कोण त्याच्यात करतो आपण, हायडल नाही, कोण त्याच्यात करतो रे, थर्मल, हायडल पॉवर प्लांट. हायडल म्हणजे जलविद्युत प्रकल्प. तर हायडल पॉवर प्लांट मॅक्झिमम जण उत्तर करतात. पण ऍक्च्युअल मध्ये बघा यांनी विचारलेलं काय, इथं काय आहे की वॉटर ट्रीटमेंट प्लांट लागतो आपल्याला. मग आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट कोण त्याच्यात लागतो, जर तुम्ही तिन्ही पॉवर प्लांटच्या डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल, जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतो ना, न्यूक्लिअर पॉवर प्लांट याच्यामध्ये नाही का, मॉडरेटर म्हणून काय सांगितलं मी तुम्हाला, मॉडरेटर म्हणून आपण काय वापरत असतो, वॉटर वापरत असतो. त्यातल्या त्यात हेवी वॉटर वापरत असतो, नावच याचं हेवी वॉटर. तर हेवी वॉटर आपण मॉडरेटर म्हणून वापरतो कशासाठी, त्या चेन रिएक्शनला, म्हणजे जी चेन रिएक्शन त्याला रिएक्शनला स्लो डाऊन करण्यासाठी. तर मग मॉडरेटर म्हणून वापरतो न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये. अजून न्यूक्लिअर पॉवर प्लांट ऍज अ कुलंट म्हणून सुद्धा आपण वॉटर वापरत असतो. म्हणजे सर्वात जास्त गरज पाण्याची कोणाला वापरली जाते, तर ती न्यूक्लिअर पॉवर प्लांटसाठी वापरली जाते. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा थर्मल पॉवर प्लांट मध्ये सुद्धा पाणी लागतं, डिझेल पॉवर प्लांट मध्ये पाणी लागत नाही. हायडल पॉवर प्लांट मध्ये जलविद्युत प्रकल्प नावातच आहे त्याच्या हायडल, पण त्यांनी हेवी वॉटर ट्रीटमेंट प्लांट विचारलं. हेवी वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा कशासाठी वापरला जातो, हा वापरला जातो न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये ऍज अ मॉडरेटर म्हणून. म्हणून या प्रश्नाचा बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी आहे बघा. नंतरचा क्वेश्चन बघा, विच डिव्हाइस सेन्स द विंड स्पीड इन अ विंड पॉवर जनरेशन. आता विंड पॉवर जनरेशन म्हणजे काय की बघा, आपल्याला माहिती आहे की जी काय असते, पवनचक्की असते. या पवनचक्कीपासून आपण काय करणार, याची पवनचक्की समजा, या पवनचक्कीपासून आपल्याला काय करायचंय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये काय होतं माहितीये का, आता मला सांगा हवा जोरात सुटली तर पवनचक्की जास्त स्पीडने फिरणार, आणि ती जास्त स्पीडने फिरणार म्हणून ती जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार असं आपल्याला वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की पवनचक्की जास्त स्पीडने फिरली, तिच्या लिमिटपेक्षा जर कधी जास्त स्पीडने फिरली तर मला सांगा ती डिसबॅलन्स होऊ शकते, आणि डिसबॅलन्स होऊन ती पडू शकते. मग याच्यासाठी काय करतात, याच्यामध्ये नाही का एक स्पीड, म्हणजे हा याला खूप कमी स्पीडवरती फिरत, म्हणजे त्याच्यात सेटिंगच अशी करतात की गिअर बॉक्स, म्हणजे एवढे मोठमोठे गिअर बॉक्स लावतात की ती किती जरी स्पीड कमी स्पीडने फिरल, आणि जरी त्याची स्पीड एक्सेस झाली तर त्याला काय करतात, ब्रेक, जसं आपण गाडीला ब्रेक लावतो ना, तशा प्रकारची ब्रेकिंग सिस्टम याच्यामध्ये वापरतात, जेणेकरून ही डिसबॅलन्स होणार नाही आणि जमिनीवर पडणार नाही. मग त्यांनी काय विचारलं की याच्यामध्ये विंड स्पीड काय, त्याला विंड स्पीड आणि विंड पॉवर जनरेशन असा कोणता डिव्हाइसची हवेची जी स्पीड आहे तो सेन्स करत असतो. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये नाही का, जो टर्बाईन कंट्रोलर असतो, या टर्बाईनला जो कंट्रोल करतो, या टर्बाईन कंट्रोलरच हे काम असतं की जी विंडची स्पीड आहे ती विंडची स्पीड काय करणं, त्याला विंडची स्पीड सेन्स करणं आणि काय करणं, कंट्रोल करणं, हे सगळं टर्बाईन कंट्रोलरचं काम असतं. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघा एक्साइटर युनिट म्हणजे काय असतं की जो आपला कोणता सिंक्रोनस जनरेटर असतो, त्या सिंक्रोनस जनरेटरचा फील्ड वाइंडिंगला जो सप्लाय देतो ना, ज्याला आपण डीसी सप्लाय लागतो, तो एक्साइटर युनिट करतो. नंतर चॉपर कंट्रोल काय असतं माहिती का, जे मी तुम्हाला सांगितलं, फिक्स अमाऊंट ऑफ डीसीला व्हेरिएबल अमाऊंट ऑफ डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण चॉपर सर्किट वापरतो, म्हणून हे पण उत्तर नाहीये. आणि लाईन कंट्रोल युनिटचं काम काय, काहीतरी असेल की लाईन वगैरे कंट्रोल करणं, असं तर नसतं या विंड टर्बाईन मध्ये. पण याच्यापैकी जो टर्बाईन कंट्रोलर असतो, तो टर्बाईन कंट्रोल आपण वापर करत असतो कशासाठी, तो विंडची पॉवर काय, विंडची स्पीड काय करण्यासाठी, मेजर करण्यासाठी, किंवा ज्याला सेन्स करण्यासाठी आपण म्हणू. नंतरचा क्वेश्चन बघा, विच टर्बाईन इज यूज फॉर द हाय हेड इन अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट.
आता बघा त्यांनी काय विचारलं, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये हाय हेडसाठी कोणता टर्बाईन वापरला जातो. आता हेड म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. बघा समजा इथं नाही का तुम्ही असा डॅम बनवला, या डॅम मधून नाही का या डॅम मधून हा पेनस्टोक आहे आणि इथं काय होणार, इथं तुम्ही काय लावले, टर्बाईन लावलेले, इकडे इकडे काय सगळं पाणी साचलेलं आहे, बरोबर आहे. याची हे बघा आता हा झाला, अजून समजा एवढा हाईट एवढी पण असू शकते, म्हणजे इथं तुम्ही टर्बाईन लावणार, बरोबर आहे. आता हे झालं मीडियम हेड आणि त्यानंतर हाय हेड, याला म्हणतो आपण हाय हेड, की ज्या उंची जास्त आहे. बघा आता याची उंची कमी होती म्हणून याला आपण लो हेड म्हटलं. काय म्हटलं आपल्याला, लो हेड. हेड म्हणजे काय, की या डॅमच्या भिंतीची उंची किती आहे, मग याला म्हणू आपण मीडियम हेड, या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि याला म्हणू हाय हेड. याला काय म्हणू, हाय हेड. मग आता हाय हेड मध्ये कसं असतं माहिती का, बघा इथं कायनेटिक एनर्जी जास्त आहे म्हणून इथं वॉटर जास्त स्पीडने येणार, तर याच्या ठिकाणी वेगळ्या टर्बाईन वापरतात. मिडियम हेडसाठी वेगळ्या टर्बाईन वापरल्या जातात आणि लॉंग हेडसाठी वेगळ्या, लो हेडसाठी सुद्धा वेगळ्या टर्बाईन वापरल्या जातात. त्यापैकी लक्षात राहू द्या की प्रोपेलर नावाची जी टर्बाईन आहे, कोणती, प्रोपेलर नावाची टर्बाईन ही हाय हेडसाठी कशासाठी वापरली जाते, हाय हेडसाठी. आणि याच हाय हेडसाठी आता इथं प्रोपेलर नाहीये, पण बघा इथं नाही का प्रोपेलर टर्बाईनला, याला इम्पल्स टर्बाईन मध्ये येते. कशामध्ये येते ही, प्रोपेलर नाही, पेल्टॉन टर्बाईन असते, पेल्टन नावाची टर्बाईन ही कशासाठी वापरली जाते, हाय हेडसाठी वापरली जाते. आणि पेल्टन टर्बाईन इज अ टाइप ऑफ इम्पल्स टर्बाईन. मग यांनी ते विचारलं हाय हेडसाठी कोणती वापरली जाते, तर हाय हेडसाठी वापरली जाते पेल्टन टर्बाईन. कुठे, पेल्टन नाहीये, म्हणजे इम्पल्स टर्बाईन ऑप्शन नंबर बी राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा केप्लॉन टर्बाईन ही मिडियम हेडसाठी वापरल्या जातात आणि फ्रान्सिस टर्बाईन ही जी नाही का ही लो हेडसाठी वापरली जाते. अशा पद्धतीनं हे नंतर एखाद्या डिस्कस करू, पण आता आपल्याला विचारलं हाय हेडसाठी, तर हाय हेडसाठी कोणती वापरली जाते, पेल्टन वापरली जाते. ऑप्शन मध्ये पेल्टन नाहीये, तर पेल्टन टर्बाईन हा इम्पल्स टर्बाईनचा एक पार्ट आहे, म्हणून आपण ऑप्शन नंबर बी काय करणार, करेक्ट उत्तर करणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेनस्टॉक इन अ हायड्रो पॉवर प्लांट. आता मी मगाशी डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे रिझर्वायर मध्ये समजा इथं नाही का तुमचं पाणी असं, या पाण्याला नाही का, त्या पाण्याला तुमच्या टर्बाईन पर्यंत नेण्याचं काम कोण करत असेल तर तो करतो पेनस्टॉक. मी काय सांगितलं, पाण्याला टर्बाईन पर्यंत किंवा ज्याला आपण काय म्हणू, जे तुमचं जनरेटर त्या जनरेटर पर्यंत नेण्याचं काम पेनस्टॉक करतो. आणि या एक्सेस झालेलं प्रेशर रिमूव्ह करायचं काम कोण करत असतो, ही जी एक सर्च टँक असते, तर ही सर्च टँक करते. त्यांनी कशाचं विचारलं रे, आता त्यांनी विचारलं आपल्याला पेनस्टॉकचं काम काय, कॅरीज वॉटर टू डॅम, म्हणजे त्या वॉटरला डॅम पर्यंत आणण्याचं काम करतं का नाही, वॉटरला डॅम पर्यंत आणण्याचं काम तर नदी करते. कॅरीज वॉटर टू टर्बाईन, म्हणजे वॉटर कुठून नेण्यासाठी, टर्बाईन मध्ये नेण्यासाठी. इथं मी तुम्हाला सांगितलं टर्बाईन लावलेली असते, याच टर्बाईन मध्ये नेण्यासाठी आपण पेनस्टॉकचा वापर करत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं कारण बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, कॅरीज वॉटर अवे फ्रॉम पॉवर हाऊस आणि डिस्चार्ज सरप्लस अमाऊंट ऑफ वॉटर, याच्यासाठी स्पिलवे वापरतो. म्हणजे नाही का, तुम्ही बघितलं असेल बघा, डॅमच्या साईडला एक अशी भिंत असते, जर डॅम मध्ये शिल्लक पाणी झालं त्या भिंतीच्या वरून पाणी चाललं जातं, त्याला आपण स्पिलवे म्हणतो, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकण्यासाठी. अरे यार, ठीक आहे. तर मग याचं उत्तर काय राहणार, याचं उत्तर नाही बघा, ऑप्शन नंबर काय राहणार, बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न काय म्हणतो बघा, विच पर्पज ऑफ बॉयलर यूज इन अ स्टीम पॉवर स्टेशन, म्हणजे स्टीम पॉवर स्टेशन मध्ये जो बॉयलर वापरतो त्या बॉयलरचा काय काम म्हणते बघा, सुपर हिट द स्टीम, याच्यासाठी आपण सुपर हिटर वापरतो. आता लक्षात राहू द्या रे, एवढा नाही का आपल्याकडे टाइम नाहीये सुपर हिटर वापरतो की प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करा, म्हणून मी तुम्हाला नाही का फास्ट मध्ये सांगतो. ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये एखादं लेक्चर करून त्यावेळेस मी तुम्हाला सगळे नाही का पॉवर प्लांट, त्याचं वर्किंग कसं असतं, कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट, हे सगळं सांगेल. सध्या आपल्याला काय करायचंय, एमसीक्यू जास्तीत जास्त संपवायचे, म्हणून आपण काय करू, फास्ट घेऊ. बघा सुपर हिटरचं काय काम असतं, सुपर हिट द स्टीम, हे काम असतं सुपर हिटरचं. हिट फीड वॉटर अँड एअर, जी बॉयलरमध्ये एअर आणि वॉटर जाणार आहे त्या याला हिट करण्याचं काम असतं इकॉनोमायझरचं. इकॉनोमायझर किंवा याच्यासाठी एअर प्री हिटर पण वापरतो आपण. एअरला हिट करण्यासाठी एअर प्री हिटर वापरतो आणि वॉटरला हिट करण्यासाठी इकॉनोमायझर वापरतो. इकॉनोमायझरला वॉटर प्री हिटर सुद्धा म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांनी का थोडा अभ्यास केला त्यांना मी काय बोलतो हे लक्षात येऊन जाईल. नंतर बघा, कन्वर्ट्स वॉटर इंटू द स्टीम, म्हणजे जे तुम्ही आपण पाणी देणार आहे त्या वॉटरला स्टीम मध्ये, कशामध्ये, स्टीम मध्ये कन्वर्ट करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो तुमचा करतो बॉयलर. आणि हाच बॉयलरचा मेन पार्ट असतो कशाचा, थर्मल पॉवर प्लांटचा. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर काय बघा, लिबरेट द हीट फ्रॉम द बर्न, जे हीट वगैरे करण्यासाठी नाही का, जे फ्युल बर्न झालं त्या फ्युलचे जे हीट आहे किंवा जे एक्सेस जे गॅस आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण चिमणी वगैरे वापरत असतो. क्वेश्चन नंबर 16 बघा, विच टाइप ऑफ पॉवर प्लांट इज मोर इफिशियंट. आता मी तुम्हाला काय सांगतो, इफिशियन्सी म्हणजे काय, की असा पॉवर प्लांट ज्याला इनपुट, इफिशियन्सी म्हणजे काय असतं, आउटपुट टू द इनपुट. इफिशियन्सी म्हणजे काय असतं, आउटपुट टू द इनपुट. इफिशियन्सीला असं दाखवतात
मग असा कोणता पावर बघा तुम्हाला सांगतो सर्वात जर का सर्वात चांगली इफिशियन्सी असेल की ज्याला आउटपुट दिल्यानंतर मॅक्झिमम एनर्जी ज्यात कन्वर्ट होते तो असतो आपला हायड्रो पॉवर प्लांट. या तीन सगळ्यांपैकी मी का हायड्रो पॉवर प्लांटची इफिशियन्सी सर्वात जास्त असते. आता स्टीम पॉवर प्लांट आहे ना, स्टीम पॉवर प्लांटची इफिशियन्सी जवळपास 28% असते. किती पर्सेंट सांगितलं मी? 28 काही 29 30 38 दिसतं तुम्हाला. आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटची सुद्धा इफिशियन्सी 25 ते 30% मदत असते जवळपास. मग आता मला सांगा पण याची 25-30% असते म्हणजे जर का समजा तुम्ही 100 अमाऊंट ऑफ एनर्जी याला दिली ना तर हा फक्त 30 म्हणजे 30 एवढीच एनर्जी तुम्हाला काय देणार म्हणजे याला आपण इफिशियन्सी म्हणतो. मग मला सांगा याच्यापैकी नाही का या जो कोणता हायड्रो पॉवर प्लांट आहे याची इफिशियन्सी जवळपास मी तुम्हाला सांगतो एक 80 ते 90% असते. किती पर्सेंट सांगितलं मी तुम्हाला? 80 ते 90% इफिशियन्सी असते. मग यांनी काय झालं खालीलपैकी कोणत्या पॉवर प्लांटची इफिशियन्सी सर्वात जास्त असते? डिझेल प्लांटचे तर विचारू नका, डिझेल प्लांटचे तर खूप कमीच असते. पण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो असतो म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो हायड्रो पॉवर प्लांट त्याची इफिशियन्सी कशी असते? सर्वात जास्त असते. आणि ही याच्याच पैकी नाही म्हणजे मॅक्झिमम जेवढे सगळे पॉवर प्लांट आहेत आपले त्या पॉवर प्लांट पैकी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट एक असा प्लांट आहे की ज्याची इफिशियन्सी सर्वात जास्त असते इफिशियन्सी. नंतर बघा विच मटेरियल यूज टू कंट्रोल रॉड इन अ न्यूक्लिअर रिएक्टर. मी याचं उत्तर मग अशी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं बघा की न्यूक्लिअर रिएक्टर कशा काय विचारलं विच मटेरियल यूज इन अ कंट्रोल रॉड इन अ न्यूक्लिअर रिएक्टर. कंट्रोल रॉड जो बनवतो आपण कंट्रोल रॉड कशासाठी बनवतो बघा न्यूक्लिअर रिएक्शन काय होतं माहिती का त्याच्यामध्ये ज्यावेळेस न्यूक्लिअर फिजन होतं त्यावेळेस मल्टिपल अमाऊंट ऑफ नाही का इलेक्ट्रॉन्स जे हे बाहेर पडतात तर त्या इलेक्ट्रॉन्सला किंवा आपण त्याला न्यूट्रॉन असतात त्या न्यूट्रॉनला नाही का ऍब्झॉर्ब करण्यासाठी नाही का आपण न्यूक्लिअर रॉड काय करतो त्या याच्यामध्ये डिप करतो. आणि जसा न्यूक्लिअर रॉड डिप करणार न्यूक्लिअर रॉड डिप केल्यामुळे जो तो कॅडमियमचा जो रॉड असतो तो न्यूट्रॉनला काय करतो खाऊन घेतो. मग त्याच्यामुळे काय होतं रिएक्शन कंट्रोलमध्ये येते. यांनी काय विचार कंट्रोल रॉड कशाचा बनवतो तर हा बनवत असतो आपण कॅडमियमचा. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये जो न्यूक्लिअरचा कंट्रोल रॉड असतो तो कॅडमियमचा बनवलेला असतो. नंतर बघा विच इज अ नॉन कन्व्हेन्शनल पॉवर जनरेशन. खालीलपैकी अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? आता मी याच्यावरती बघा आता मी तुम्हाला स्टार्टिंगचा पहिलाच क्वेश्चन एवढा एक्सप्लेन केला होता. काय विचारलं यांनी? नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक आहे. अपारंपरिक म्हणजे बघा डिझेल आहे, न्यूक्लिअर आहे, विंड मिल पॉवर स्टेशन आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. आता काय मी तुम्हाला सांगितलं होतं की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे ज्या पॉवर प्लांटमध्ये आपण काय करतो पाण्यापासून वीज निर्माण करतो जसं आपला डॅम वगैरे. तर तुम्हाला म्हणजे जुन्या काळात मोठमोठे डॅम वगैरे बांधून ठेवलेत राजा महाराजांनी. मग ही जुन्या काळातली टेक्नॉलॉजी आहे. म्हणून हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. कोणता आहे? कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे. आणि कन्व्हेन्शनल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पारंपरिक हे बाकीचे वरचे तिन्ही कोणते अपारंपरिक. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघा न्यूक्लिअर पॉवर जनरेशन सुद्धा हा आत्ता डेव्हलप झालेला आहे म्हणून याला आपण कन्व्हेन्शनल म्हणू शकत नाही, याला नॉन कन्व्हेन्शनल म्हणतो. म्हणजेच ऑप्शन नंबर कोणता आहे बघा ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बरोबर बघा अशा पद्धतीने आपण नाही का आजच्या लेक्चरमध्ये जवळपास 18 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत म्हणजे आपण काय म्हणतो पॉवर जनरेशनचे. अजून याच्यात जवळपास 18 ते 20 प्रश्न असतील जे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये बघायला मिळतील. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना हे सीबीटी सोबत जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा हे क्वेश्चन ॲज इट इज म्हणजे अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जे मित्र आहेत जे इलेक्ट्रिकल सीबीटी एक्झामची तयारी करत सेकंड इयरची त्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.